येस 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 पण ठीक आहे. तर तुम्ही प्रोजेक्ट दिला होता स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम. तर त्याचं डिस्क्रिप्शन होतं की मावन बेस प्रोजेक्ट बनवायचा होता रेस्टफुल एपीआय. त्याचे ब्रेकडाऊन होते की इक्लिप्स, इंटेलिज आयडी आणि एस यापैकी तुमच्याकडे एडिटर पाहिजे आणि जावा 17 प्लस आणि स्प्रिंग बूट पाहिजे आणि माय एसक्यूएल डाटाबेस. तर CRUD ऑपरेशन इम्प्लिमेंट करायचे होते. त्यामध्ये एंड पॉईंट्स होते स्टुडंट पोस्ट रिक्वेस्ट, स्टुडंट गेट रिक्वेस्ट, स्टुडंट अपडेट, स्टुडंट डिलीट. तर त्याच्यामध्ये टूल्स अँड टेक्नॉलॉजी जावा 17, स्प्रिंग बूट, मावेन, मायस्क्यूएल, पोस्टग्रेस आणि गिटहब. तर मी जावा 17 पहिलं डाउनलोड केलं कमांड थ्रू टर्मिनलवर. अपडेट केलं पहिल्यांदा, त्यानंतर इन्स्टॉल केलं जावा. त्यानंतर स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन एस डाउनलोड केलं आणि त्याची फाईल एक्स्ट्रॅक्ट करून त्याला परमनंट लोकेशनमध्ये लॉन्च केलं. त्यानंतर मावेन तर एक हे आहे, टूल आहे. ते आपल्याला जावा प्रोजेक्ट बनवायला हेल्प करतं. त्याच्या काही डिपेंडन्सी वगैरे असतात. ते पण डाउनलोड केलं आहे मी. त्याच्यानंतर स्प्रिंग इनिशियलायझरवरून हे डिपेंडन्सी ॲड केल्या. त्यानंतर तिथं जावाचं व्हर्जन, अजून स्प्रिंग बूटचं व्हर्जन आणि ह्या डिपेंडन्सी ॲड केल्या तर मी हे 4 स्प्रिंग बूट डेव टूल्स, स्प्रिंग स्प्रिंग वेब, स्प्रिंग डेटा जेपी आणि मायस्क्यूएल ड्रायव्हर. तर स्प्रिंग बूट डेव टूल याच्यासाठी ॲड केलं आहे का आपण कोडमध्ये काही चेंजेस केले तर ते ऑटोमॅटिक आपला टर्मिनलवरती कोड रन होतो, प्रोजेक्ट रन होतो आणि काही चेंजेस केले का तो शो होतो. आणि स्प्रिंग बूट याच्यासाठी केलंय का एपीआय क्रिएट करता येतात लवकर त्याने. आणि डेटा जे पी आहे तर ते एक डाटाबेस ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी केलंय आपल्याला. ते डिपेंडन्सी ॲड केल्यावर एसक्यूएलच्या क्युऱ्या राईट करायची जरूरत नाही पडत. त्यानंतर मायस्क्यूएल ड्रायव्हर एसक्यूएल कनेक्ट करण्यासाठी आणि ते फाईल मी इम्पोर्ट केली मग STS मध्ये. आणि त्यानंतर मायस्क्यूएल डाउनलोड केलं कमांड थ्रू. पहिल्यांदा इन्स्टॉल केलं मायस्क्यूएल सर्व्हर. त्यानंतर चेक केलं की सर्व्हर स्टार्ट आहे की नाही आणि जर नसेल तर ही कमांड चालवली मी चालू करण्यासाठी. त्यानंतर एक युजर क्रिएट केला आणि त्याला ID पासवर्ड दिला. त्यानंतर मायस्क्यूएल वर्कबेंच डाउनलोड केलं इथं या कमांडने आणि त्यामध्ये युजरचा ID पासवर्ड देऊन लॉग इन केलं म्हणजे. त्यानंतर पोस्टमन एपीआय टेस्टिंगसाठी लागतं आपल्याला, तर ते पण डाउनलोड केलं पहिल्यांदा कमांड थ्रू आणि पोस्टमन पण डाउनलोड केलं. त्याच्यानंतर पहिल्यांदा मी स्कीमा राईट केला स्टुडंटसाठी इथं वर्कबेंचला. इथून स्कीमा राईट केला स्टुडंट डेटाबेस म्हणून. त्यानंतर स्कीमा राईट केल्यानंतर मी प्रोजेक्ट स्टार्ट केला STS मध्ये. इथे हे म्हणजे एंटिटी क्लासेस क्रिएट केले मी त्याच्यासाठी त्याच्यामध्ये. तर एंटिटी क्लासेस त्याच्यामधले एनोटेशन देऊन मी प्रत्येक एनोटेशनचं पण हे केलंय का एंटिटी काय म्हणतात, मार्क द क्लास ॲज एंटिटी, मॅनेज जीपी आणि टेबल ID, जनरेटिव्ह व्हॅल्यू याच्यासाठी की आपण डाटा ॲड केला तर आपली ID प्रायमरी की होती म्हणजे आपल्याला ID ॲड करावं नाही लागत, ती ऑटोमॅटिक जनरेट होत जाते म्हणजे 1 2 असे. आणि त्यानंतर कोड राईट करायला सुरुवात केली मी. तर याचे एनोटेशन टेबलचं नाव दिलं. त्यानंतर हे त्या कन्स्ट्रक्टर त्या सगळ्या मेथडचं त्यामध्ये मी एक काही एक क्वेश्चन आहे की आता तू एडिटर मध्ये कुठले एडिटर्स यूज केलेत याच्यामध्ये सेटअप करताना? STS तू डाउनलोड केलंय पण हे STS आहे का? हो सर. ओके, आत्ताचा UI जो ओपन केलाय तू म्हणजे एडिटरचा तो STS आहे का? हो STSच आहे. ओके ओके, हो स्प्रिंग हो ठीक तेच तेच. आहे ठीक आहे. हम्म. आणि हे माझ्या टेबलचं नाव असेल स्टुडंट म्हणून. जरी मी स्टुडंट हे दिलं नाही नाव तरी पण तो
हायबरनेट काय करतो, हे जे माझं क्लास आहे ह्या नावानेच माझं टेबल क्रिएट करतो डेटाबेसमध्ये. आणि हे अनोटेशन, त्यानंतर त्याच्या सगळ्या खाली गेटर सेटर मेथड क्रिएट केल्या. आता आणि हे सगळं करायच्या आधी तुला टेबल आधी बनवायला लागला असेल बरोबर MySQL मध्ये. हो सर, टेबल नाही, मी हे केलं, स्कीमर केला होता की क्रिएट पहिल्यांदा. हा मग तेच ना, टेबल क्रिएट केला, बाकीचं नंतर तू कोड चालू केला त्याच्यासाठी. हो, मी हा कोड क्रिएट केल्यानंतर डाटाबेसचं कनेक्शन केलं या फाईलमध्ये. म्हणजे ज्या नावाने मी युजर क्रिएट केलं तर ते नाव इथं युजर नेम दिलं, पासवर्ड दिला, आणि मला कोणतं डाटाबेस म्हणजे जो स्कीमाचं नाव होतं ते स्कीमाचं नाव मी इथं क्रिएट केलं. त्यानंतर हे माझा डायलेक्ट. त्यानंतर मी ही फाईल रन केल्यानंतर ऑटोमॅटिक वर्क बेंचमध्ये सेटअप टेबल क्रिएट झाले, की ज्या नावाने मी तिथं क्रिएट केलं ते एंटिटी क्लासेस क्रिएट केले होते त्या नावाने क्रिएट झाले. कॉलम ID, स्टुडंट नेम, ईमेल आणि पासवर्ड. त्याच्यानंतर एवढा कोड आहे सगळा. हे डाटाबेस कॉन्फिगरेशन. त्याच्यानंतर मी रिपॉझिटरी क्रिएट केली स्टुडंटसाठी इंटरफेस थ्रू. इथं पाहू शकता तुम्ही रिपॉझिटरी इंटरफेस. स्टुडंट हे माझ्या क्लासचं नाव आणि हे इंटिजर. त्यानंतर सर्व्हिस लेअर घेतला. सर्व्हिस लेअरमध्ये स्टुडंटची सर्व्हिस असते, म्हणजे रिपॉझिटरी, त्याचे अॅनोटेशन आहे सर्व्हिस आणि डिपेंडन्सी ऑटोवायर कोडमध्ये पण. स्टुडंट सर्व्हिस, हे सगळे स्टुडंटची सर्व्हिस, हे अॅनोटेशन सर्व्हिस वापरलंय आणि हे ऑटोवायर केलंय. तिकडं जे रिपॉझिटरी क्रिएट केली होती त्यामध्ये डाटा. मला एक सांग ना, लाईन नंबर 17 ला तू लिस्ट का घेत पब्लिक लिस्ट? सर ते गेट स्टुडंट फाइंड करण्यासाठी, म्हणजे डाटाबेसमध्ये जे स्टुडंट स्टोअर झाले ते फाइंड. सगळे लिस्ट करण्यासाठी ना, लिस्ट केलंय ना तू हो, लाईन नंबर लिस्ट केलंय 17 मी. हो, इथे. ऍज अ लिस्ट रिटर्न करतोय ना तू. हो, मग ते फाइंड करण्यासाठी थोडी खाली आहे फाइंडचं, गेट स्टुडंट बाय बाय ID. नाही, ते पर्टिक्युलर ID ने मी रिटर्न केलाय हा. आणि हे फक्त करेक्ट ना, इथं वरती ऑल ऑल स्टुडंट येतील बरोबर. ऑल स्टुडंट आणि खाली पर्टिक्युलर ID. हम्म. म्हणजे रिटर्न टाईप तुला तसं करायला लागला. हो, मला एक सांग, तिथं जर समजा तुला एकच स्टुडंट जर रिटर्न करायचं असतं तर काय आलं असतं? म्हणजे एकच स्टुडंटचं ऑब्जेक्ट रिटर्न करायचं असतं तर काय आलं? तर त्याचं मला रिपॉझिटरी टाकावं लागली असते याच्यासारखी फाइंड एका स्टुडंटची, म्हणजे जो आपण ID देऊ तो स्टुडंट येईल. हा बरोबर, म्हणजे तुला रिटर्न टाईप फक्त स्टुडंट लिहायला लागला असतं बरोबर. हो सर. स्टुडंट क्लास बरोबर ना, लिस्ट नाही लिहायला लागली असते. नाही नाही, एकच स्टुडंट लिस्ट म्हणजे सगळे डाटा आला, पर्टिक्युलर करेक्ट डेटा. करेक्ट. ठीक आहे, आता तू इथं बघ शेवटचं जे लाईन नंबर 26, तर इथं काय केलं तू, एक स्टुडंट सेव्ह करतोय बरोबर हो, जेसन बनवून. जर तुला जर लिस्ट ऑफ स्टुडंट जर घ्यायचे असतील, म्हणजे रादर दॅन गिविंग वन स्टुडंट, तुला जर 10 स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा आहे तर काय करायला लागलं असतं? 10 स्टुडंटचा डेटासाठी म्हणजे अपडेट करायचं की गेट करायचं? स्टोअर करायचंय, म्हणजे एकाच कॉलमध्ये 10 स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा. लिस्ट टाकावं लागली असते. हा मग लिस्ट टाकायला लागलं असतं. हे पण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ट्राय करा. जे आता तुम्ही ओके. बेसिक बेसिक केलं नाही, एक स्टोअर करताय, गेट ऑल करताय, गेट बाय ID करताय, मग गेट बाय नेम करू शकता का, है ना? तर तसं वेगवेगळे पण ऍड करा. आता अजून समजा स्टुडंट सेव्ह करतोय तू, कुठं व्हॅलिडेशन वगैरे टाकलंय का? हो, आहे की कंट्रोलर मध्ये, म्हणजे त्याचं केलंय मी. समजा जर मी ID च्या जागेवर नेम दिलं तर व्हॅलिडेशन एरर मारला पाहिजे. नाही, ते नाही केलं.
तर मग ते पण ऍड आयडी कर ना. ग्रुप केलंय. म्हणजे रन टाइमला कम एरर नाही आला पाहिजे नाही का, DBL चे एक्सेप्शन वगैरे, एक्सेप्शन हँडलिंग वगैरे टाकशील प्रॉपर नाही का, त्याच्यात शिकून घ्या एक्सेप्शन हँडलिंग कसं असतं काय, आहे का नाही. हो सर. तर म्हणजे ते चेक करशील नाही का, की जर समजा ID आणि मी जर स्ट्रिंग टाकलं तर काय होईल. तर इंटरनली जर तू एक्सेप्शन हँडलिंग नाही केलं तर तो फाटेल कुठंतरी जाऊन, बरोबर, DB लेवलला किंवा कुठं. मग हा तुला हा. जर ते कॅच करायचंय, कॅच करून तुला एक एरर सेंड करायचा नाही का, जो तिथं दिसेल की बॅड रिक्वेस्ट आणि युजर नॉट ऍडेड करेक्ट एंट्रीज किंवा युजर ID शुड बी इन इंटिजर असं. तर ते तुला तिथं व्हॅलिडेशन लेअर टाकशील. ठीक आहे. ठीक आहे दिस सर. इज फॉर प्रतीक ॲज वेल. काय हो, प्रतीकने पण काल डेमो दिलाय, तर सर यू सर शुड. मी केलेलं आहे सर, पण मला सांगायचं राहिलं, ट्राय कॅच केलेलं आहे मी. हा तर प्रणव हे ट्राय करशील नाही का, आणि कोड थोडा प्रॉपर लिहा नाही का, म्हणजे वेल स्ट्रक्चर मॅनर असलं पाहिजे. मेथड नेम्स वगैरे जे आहेत ते जावाचे म्हणजे गाईडलाईन्स नुसार असले पाहिजे. ते पण टेक केअर करा. ओके. ओके सर. अनोटेशन्स, त्याच्यानंतर प्रत्येक फाईलमध्ये समजा तुम्ही काय लिहिताय तर ऑथर नेम वगैरे असलं पाहिजे वरती. ओके. फंक्शन कशासाठी लिहिलंय, त्याचा रिटर्न टाईप काय आहे, त्याचा म्हणजे इनपुट काय आहे आणि आउटपुट काय आहे हे पण असलं पाहिजे फंक्शनच्या वर. तर जावाचं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन जे आहे ना, ते रीड करा. त्याच्या पद्धतीने तुम्ही तिथं ॲज अ कमेंट टाकलं पाहिजे नाही का, की कोड कशासाठी. म्हणजे काय होईल की दुसऱ्या कुणाला पण कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि त्याला रीड करून समजेल की काय लिहिलं याच्यात. आणि दॅट बेस्ट प्रॅक्टिस वी शुड फॉलो. म्हणजे आपण सुरुवातीला आपण जे कोड स्टाईल शिकत होतो ना म्हणजे क्लासमध्ये, तर त्यामध्ये आपण हे कव्हर केलं नाही का, कमेंट वगैरे कशा टाकल्या पाहिजेत, व्हेरिएबल कसे असले पाहिजे, आयडेंटिफायर कसे असले पाहिजे. करेक्ट. हो सर. येस सर. हे टेक केअर करा. या यू कॅन कंटिन्यू विथ नेक्स्ट. हो चल, ठीक आहे. सर्व्हिस लेअर झाला माझा ह्या. त्यानंतर कंट्रोलर क्रिएट केला मी. त्यामध्ये HTTP रिक्वेस्ट हँडल केल्या जातात आणि त्याचे काही अनोटेशन आहे. म्हणजे पहिल्यांदा गेट रिक्वेस्टसाठी हे अनोटेशन घ्यावं लागले मला, रेस्ट कंट्रोलर, रिक्वेस्ट मॅपिंग आणि गेट मॅपिंग. तर गेट काय करतं, गेट म्हणजे आपल्याला डाटाबेसमधून गेट करतं. आणि हा त्याचा कंट्रोलर. हे मी इथे अनोटेशन घेतले ते रिक्वेस्ट मॅपिंग स्टुडंट, ही माझी URL आहे. तर आणि हा गेट डाटाचा API गेट मॅपिंग. तर ऑल स्टुडंट फाइंड केले ते. तर मी आता प्रोजेक्ट रन करतो. स्टुडंट झालाय प्रोजेक्ट रन 8080 पोर्ट वरती रन झालाय प्रोजेक्ट. API टेस्ट करून पाहू. गेट स्टुडंट ही माझी URL आहे. ही सगळ्या इथून सेंड केली. हे माझे 3 स्टुडंट ऍड आहे डेटाबेस मध्ये. तर मी सगळे स्टुडंट गेट केले. पण दिसते ते. हे 3 स्टुडंट ऍड केले. तर मी ID, त्यांचं नेम, ईमेल आणि पासवर्ड नाही. त्याच्यानंतर पुढचा API राईट केलाय. पर्टिक्युलर डेटासाठी हा माझा API गेट. म्हणजे ID थ्रू मी पर्टिक्युलर एक डेटा फाइंड करू शकतो. त्याच्यासाठी हे लिस्ट
पर्टिक्युलर डाटा म्हणजे इथं मी आय डी टाकलं, 2 नंबरचा रेकॉर्ड पाहिजे आणि मला सेंड केलं. फक्त ते पर्टिक्युलर 2 नंबरचा रेकॉर्ड डिस्प्ले होणार. त्यानंतर 3 नंबर आय डी आणि 3 नंबरचं किंवा 1 नंबरचं पण. आणि पर्टिक्युलर एक आय डीने डाटा गेट केलाय. त्यानंतर पोस्ट मॅपिंग म्हणजे डेटाबेसमध्ये सेंड करणे. त्याच्यासाठी ही माझी एंड पॉइंट API. आता इथं 2 प्रकारचे पॅरामीटर असतात नाही का, पाथ पॅराम अँड क्वेरी पॅराम. तर हे दोन्ही पण ट्राय करा इम्प्लिमेंटेशन मध्ये. डू सम स्टडी ऑन दॅट. म्हणजे ट्राय टू इम्प्लिमेंट की पाथ पॅराम काय असतं, क्वेरी पॅराम काय असतं. ओके. पाथ पॅराम म्हणजे तुम्ही जो पाथ लिहितात ना एपीआयचा, तर त्याच्यामध्येच तुम्ही ते ऍड करू शकता. क्वेरी पॅराम म्हणजे ऍडिशनल जे रेस्ट क्लायंट मध्ये खाली दिसतं ना, ऍज अ क्वेरी ऍडिशनल पॅरामीटर यू कॅन पास. तर जे टोकन वगैरे तुम्ही लिहितात ना, तर ते क्वेरी पॅराम असतं. तर त्याचं पण थोडं स्टडी करा की पाथ पॅराम कसं पास करायचं, क्वेरी पॅराम कसं पास करायचं. अजून ऍडिशनल वे कसे आहेत. तुम्ही जसं जेसन पास करता ना, तसं तुम्ही फाईल पण पास करू शकता. दुसरा वेगळा प्लॅटफॉर्म पण तुम्ही पास करू शकता. म्हणजे ॲज अ इनपुट यू कॅन पास एनिथिंग दॅट इज नॉट रिक्वायर लाईक यू शुड हॅव ऑलवेज द जेसन फॉर्मॅट. करेक्ट. TXT पण घेऊ शकता, फाईल घेऊ शकता, CSV घेऊ शकता आणि तो मग कोडमध्ये तुम्ही यूज करू शकता. बेस्ड ऑन द यूज केस यू नीड टू बी हॅव दॅट. तर जे API आहे ना, तर तिथं तुम्ही ऍप्लिकेशन जेसन देतात बरोबर. तर त्याच्यानुसार ते व्हॅरी होतं. म्हणजे मल्टीपार्ट फॉर्मॅट बॉडी किंवा बाकी गोष्टी पण तुम्ही तिथं देऊ शकता किंवा CSV फाईल. इनपुट आउटपुट यू नीड टू बी सिलेक्ट. Okay, I hope means you guys understand this, correct? Like what is path param, what is query parameter, परत म्हणजे how many formats are there where we can pass the inputs. बट इनिशियल ठिकाणी ठीक आहे. म्हणजे तुम्ही बेसिक API ट्राय केलाय, वर्किंग कंडिशनला आणला इन लेस जस्ट 30 or 15 days. दॅट इज व्हेरी गुड. बट या सगळ्या गोष्टी पण ऍडिशनली शिकून घ्या की स्प्रिंग म्हणजे काय, स्प्रिंग वर्सेस स्प्रिंग बूट म्हणजे काय, किंवा स्प्रिंग बूट कधी यूज करायचं. स्प्रिंग बूट यूज करायचं तर डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी आपण हायबरनेट यूज करू शकतो, जे तुम्ही आत्ता यूज केलंय बरोबर, JPA यूज करून. तर तसं मग अजून अल्टरनेटिव्ह आहेत का, तर येस, तुम्ही मायबॅटिस यूज करू शकता. थोड्या वेगळ्या पण डिपेंडन्सीज वगैरे असतात. तर व्हाया जावा कोड तुम्ही काही पण करू शकता नाही का. जसं आता तुम्ही एक बेसिक एक्झाम्पल कड ऑपरेशनचं लिहिलं की स्टार्ट करताना तुम्ही ऍप्लिकेशन सेटअप करता, त्याला ॲज अ प्री रिक्विजिट तुम्हाला मॅवेन ऍप्लिकेशन लागतं किंवा सेटअप लागतो किंवा एडिटर लागतं किंवा बेसिक कोडिंगचं नॉलेज लागतं. ज्याच्यात जावा तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने यूज झालं. म्हणजे ॲज अ पॅकेज तुम्ही कोर जावामध्ये जे शिकलं असेल की पॅकेज नावाचा कन्सेप्ट यूज होतो, एक्सेप्शन हँडलिंग नावाचा कन्सेप्ट यूज होतो, क्लास ऑब्जेक्ट हे कन्सेप्ट यूज होतात बरोबर. त्याच्यानंतर व्हेरिएबल, त्याच्यानंतर डेटा टाईप, हे सगळे कन्सेप्ट याच्यामध्ये यूज होतात. एक्सेप्शन हँडलिंग, नंतर ॲबस्ट्रॅक्ट क्लास, इंटरफेस, मल्टी थ्रेडिंग, या सगळ्या गोष्टी या तुमच्या थ्रू आउट द प्रोजेक्टमध्ये चालू असतात. आता तुम्ही जस्ट बेसिक कड ऑपरेशन यूज केलंय, म्हणजे तुमच्या लेवलला दॅट इज व्हेरी गुड की तुम्ही हे बिल्ड केलंय. बट ट्राय टू फोकस और अंडरस्टँड दिस इंटरकनेक्टेड डॉट्स. करेक्ट. मीन्स कुठला कन्सेप्ट कुठं यूज करायचं आहे, व्हॅलिडेशन काय करायचंय, कशा पद्धतीने करायचंय, कोडिंग स्टाईल कशी असली पाहिजे, कोड कशा पद्धतीने लिहिला गेला पाहिजे. अँड दॅट इज once you did this, that is very means achieving, correct? Like you are able to do the coding in Java in this particular fashion. Okay. तर हे सगळं शिकायला ॲज अ बिगिनर खूप टाइम लागतो नाही का. म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये जरी असेल तरी पण ते विल टेक लाईक 4 month, 5 month, 6 month. करेक्ट. तुम्ही ते कमी टाइम मध्ये अचीव्ह केलंय, तर दॅट इज व्हेरी गुड. फक्त आता
कंटिन्युटी ठेवा. नवीन नवीन कन्सेप्ट वगैरे आले पाहिजे. नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. म्हणजे एवढं आलं पाहिजे की एपीआय डेव्हलप हे सगळं तुम्हाला येतं. ओके. त्यानंतर आता तुम्ही हे कोड त्यांना पुढे तुम्ही व्हॅलिडेशन करायचंय, जे युनिट्स ऍड करायचंय. त्याच्यानंतर आता जसं तुम्ही जे पी हायबरनेट यूज केलंय तर माय बॅटिस पण तुम्हाला याच्यामध्ये शिकायचं की माय बॅटिस थ्रू हे सगळे एंड पॉइंट कसे लिहिले जातात. त्याच्यानंतर थोडं कॉम्प्लेक्स क्वेरी पण शिका. म्हणजे जे मी एक सांगितलं की तुम्ही लिस्ट ऑफ स्टुडंट ऍड करायचा प्रयत्न करा. आता तुम्ही एकच केलं. त्याच्यानंतर एक जेनेरिक सर्च लिहा की त्याच्यात गेट बाय आयडी करू शकतो, गेट बाय नेम करू शकतो, किंवा सॉर्टिंग करू शकतो, नाही का, सॉर्ट बाय द सिटी वगैरे करू शकतो. हे सगळे प्रॉब्लेम बेसिक सॉल्व करा. तर यू नीड टू बी सॉल्व दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स इन अपकमिंग मंथ ॲज वेल. तर हे सगळं तुम्हाला आणखी थोड्या नेक्स्ट लेवलला एपीआय शिकत जायचं. ओके. I hope means you understand like what is the expectation and what we have to do and why we have to do. Correct? का शिकायचंय आणि का करायचंय किंवा काय आपल्याला इम्प्लिमेंट करायचं. दॅट इज व्हेरी फर्स्ट स्टेप. आय होप म्हणजे ऍटलिस्ट कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड होत असेल याच्यामध्ये. ओके. म्हणजे याच्यात असं कोडिंग केल्यासारखं वाटतंय का, म्हणजे फिलिंग येते का की ऍज अ डेव्हलपर कसं कोडिंग करत असतील ऑर्गनायझेशन. प्रणव, प्रतीक, येस सर. श्रुती, आदित्य, हो सर, येतोय. जसं थोडा येस. इंटरेस्ट वाटतोय का की असं कोडिंग केल्यानंतर रन झाल्यानंतर ते तुम्हाला असं थोडं भारी वाटत असेल की अरे रन होत आहे सक्सेस, है ना, सेटअप झालं. लेट्स ट्राय टू रन दिस. आणि याच्यामध्ये खूप सारं म्हणजे तुम्ही खूप गोष्टी ट्राय करू शकता. आता जावाचं स्ट्रॉंग बेनिफिट्स आहेत. ओके. तुम्ही CSV बनवू शकता, PDF बनवू शकता, PPT बनवू शकता जावाच्या कोडने. मॅवेन मध्ये तुम्हाला त्याच्या डिपेंडन्सीज मिळतात. मग त्याच्यासाठी pom.xml समजणं महत्वाचं आहे. आणि pom.xml मध्ये आपण डिपेंडन्सीज ऍड करू शकतो. आता स्प्रिंग बूट मध्ये कसं आहे की तुम्हाला जास्त काही खेळायची गरज नाही. तुम्ही जस्ट डिपेंडन्सीज यूज केल्या त्याच्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये यूज होऊन जातात आणि यू कॅन हॅव दॅट पर्टिक्युलर ऍप्लिकेशन विथ यू. म्हणजे स्प्रिंग बूट देतं. स्प्रिंग बूट मध्ये तुम्हाला म्हणजे जस्ट डिपेंडन्सीज मेन्शन करा की pom.xml मध्ये कुठलं जावा पाहिजे, व्हर्जन कुठलं पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही त्याला बिल्ड करू शकता. ओके. बिल्ड केलं की प्रत्येक स्प्रिंग बूटची कुठली आउटपुटेबल बायनरी बनते कोण सांगेल. म्हणजे बिल्ड केल्यानंतर आता तुमच्या कोडचं काय बनतंय, सगळं कोड कशामध्ये जातोय, आउटपुटेबल बायनरीचं काय नाव आहे, बाईट कुठं बाईट कोड. बाईट कोड तर बनतोय पण कशा थ्रू, त्याचं आउटपुटेबल बायनरीचं फाईलचं नाव कुठं आहे, कुठल्या पाथला बनतंय. pom.xml मध्ये बिल्ड केल्यानंतर काय बनतं, लॉग्स वगैरे बघितले का तो. टार्गेट फोल्डर बनतंय का एक नवीन, त्याच्या आतमध्ये जार फाईल असते. हो सर. ओके. हो सर. ते तुम्हाला समजलं पाहिजे की ते कुठून आलं, आभाळातून नाही पडलंय ना, बिल्ड केल्यानंतर बनलंय ना. आणि pom.xml मध्ये तुम्ही ऍप्लिकेशनचं जे नाव देता त्याच्यानुसार जार फाईल बनते. जार फाईल बनल्यानंतर ती ऍक्च्युअल रन होते. म्हणजे जार फाईल तुम्ही कुठं पण टाकू शकता. कळलंय. तर तुम्हाला आता पुढे डेव्हऑप्स वगैरे शिकायचंय तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की जार फाईल म्हणजे मेन आउटपुटेबल बायनरी आहे. ती कुठल्या पण हार्डवेअर वरती रन होईल. एकदा जार फाईल तुम्हाला दिली, तुम्हाला त्याला रन करायला काय लागतं की बेसिक JVM एन्व्हायरमेंट लागते, म्हणजे जावा लागतं. जावा दुसऱ्या मशीनवर कुठं पण असेल आणि जार फाईल असेल तर ती रन होणार. ओके. तर हे हॅलो तुम्हाला सर. समजलं पाहिजे. सर जार फाईल क्लास 1 आहे का? हा हॅलो. जार फाईल हा क्लास 1 आहे का? क्लास फाईल 1. हा जार फाईल म्हणजे ऍक्च्युअल तुमची आउटपुटेबल बायनरी. तो इंटरनली तुमचा म्हणजे कोड रन होत आहे, नाही का, सगळ्या प्रोग्रामची मिळून एक बायनरी बनली. ओके सर. आणि म्हणजे ती ऍक्च्युअल रन होत असते, नाही का. मग त्याला रन व्हायला स्प्रिंग बूट मध्ये काय काय लागतं, काय प्रिरिक्विजिट, काय ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज फाईल लागते का.
हो सर. हो सर. त्याच्या आतमध्ये तुम्ही देता ना DBIP वगैरे युजर नेम पासवर्ड. ते जर बरोबर नसेल तर काय चालणार आहे का सेटअप? नाही चालणार ना. नाही हे सगळे बिल्डच नाही होणार. हे सगळे इंटरव्ह्यूला क्वेश्चन्स वगैरे येऊ शकतात नाही का. म्हणजे तुम्हाला एंड टू एंड नॉलेज त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. फक्त वर कोडिंग शिकू नका नाही का. म्हणजे मायनर गोष्टींवर लक्ष ठेवा की जर जार फाईल नाही आहे तर तुझा प्रोजेक्ट रन होऊ शकतो का, असे सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला ऍज अ बिगिनर. तुम्हाला तिथं चाच पडून नाही जायचंय, कॉन्फिडेंटली सांगायचं की जार फाईल नसेल तर रन कुठून करणार. जार फाईल आहे बट ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज नाही तर प्रोग्राम रन होईल का, प्रोजेक्ट रन होईल का, नाही होणार रन. ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज लागतं. समजलं का. तर किंवा ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज आहे, कोड पण आहे, जार फाईल पण आहे, तर प्रोजेक्ट रन होईल का, नाही होणार. कारण MySQL सेटअप पण तुमचा अप पाहिजे. तर हे सगळे प्री रिक्विजिट्स आहेत. समजलं. तर तेवढं कॉन्फिडेंटली तुम्हाला गोष्टी मॅप करता आल्या पाहिजे. आणि हेच सगळं इंडस्ट्रीमध्ये चालतं. आता बेस्ड ऑन म्हणजे रिक्वायरमेंट कसं आहे की प्रोजेक्टमध्ये तुम्हाला रिक्वायरमेंट कशी पण येऊ शकते की UI आहे, त्याच्यासाठी API लागताय. मग तो API काही पण असू शकतो. API मध्ये तुम्हाला भले फाईल डाउनलोड करायचंय, CSV डाउनलोड करायचंय किंवा XLS डाउनलोड करायचंय किंवा पुट, पोस्ट, डिलीट, गेट बाय ID, गेट बाय फाईल नेम अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये तुम्हाला APIs लिहायचे. ओके. तर API तुम्हाला काही पण असू शकतो. बट आय होप तुम्हाला ऍटलिस्ट UI, API आणि डेटाबेस याचं इंटिग्रेशन कसं होतं हे समजलं असेल. म्हणजे फ्रंट एंड डेव्हलपरचं काम काय की UI डिझाईन करणं, बॅक एंड डेव्हलपरचं काम काय की API डिझाईन करणं. बॅक एंड डेव्हलपरला डेटाबेस येणं खूप महत्वाचं आहे. इंटरव्ह्यू जर तुम्ही गेले आणि पुढे सांगितलं की मला जसं API बिल्ड करता येतोय, कोड लिहिता येतोय, जावा लिहिता येतोय, बट तुम्हाला जर MySQL माहित नसेल तर यू कॅन नॉट बिल्ड द API. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर फिल्टर गेट बाय ID किंवा गेट बाय नेम वगैरेचा API लिहायचा आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही बिल्ड करू शकता का हे सगळं. जर MySQL माहित नसेल तर करू शकता का, मला सांगा. नाही करू शकत. नाही करू शकत ना. त्याच्यासाठी MySQL गरजेचं आहे. आणि MySQL खूप माहित असणं गरजेचं नाही. आता चॅट GPT किंवा गुगलचे एवढे ऑप्शन्स आहेत की तुम्हाला जर यूज केस माहिती आहे पर्टिक्युलर प्रोजेक्ट ॲज वेल, करेक्ट. तुम्हाला जसं एक गाईडलाईन सांगितलंय, प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं. तुम्ही बिल्ड करत करत गेले, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेले आणि ते सक्सेसफुली रन झालं. तर सेम अप्रोच तुम्हाला ऑर्गनायझेशन्समध्ये पण वापरायचा असतो. तर हाऊ टू डू हाऊ टू कम्प्लीट द प्रोजेक्ट किंवा हाऊ टू डू द कोड हे शिकण्यापेक्षा तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल असणं पण गरजेचं आहे की तुम्ही इंडिपेंडेंटली कसं सॉल्व्ह करताय किंवा तुम्हाला विदाऊट हेल्प तुम्ही कसं सॉल्व्ह करताय, कोड तुम्हाला समजतोय का, गोष्टी रिलेट होत आहेत का, एखादा एरर आला तर तुम्ही कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारताय. मग ते तुम्ही चॅट जीपीटीला विचारा, गुगलला विचारा, स्टॅक ओव्हरफ्लोला विचारा. तर अशा पद्धतीने तुम्ही तिथं खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये ट्राय करू शकता. बट आय होप म्हणजे थोडं तुमचा कॉन्फिडन्स याच्यामध्ये बिल्ड झाला असेल. जे पण तुम्ही C++, जावा, MySQL थ्रू आउट द सेशन शिकलाय वर्षभर. तर त्याच्यानंतर तुम्ही हा पहिला प्रोजेक्ट तुम्ही केलाय अँड यू शुड मेन्शन दॅट इन युअर रिझ्यूम ॲज वेल, करेक्ट. की या CRUD ऑपरेशन्स किंवा ॲज अ बॅक एंड डेव्हलपर यू हॅव कॉन्ट्रीब्युटेड दिस. याच्यामध्ये जावा लेटेस्ट यूज केलंय किंवा आणखी खूप साऱ्या गोष्टी यूज केल्या. कोर जावा खूप मोठा स्कोप आहे. जावा पण खूप मोठा स्कोप आहे. बट याच्यामध्ये कॉन्फिडेंटली पुढे जात जात राहा आणि याच्यामध्ये कसं की तुम्ही जेवढा प्रोग्रामॅटिकली सॉल्व्ह करणार ना, दॅट विल बिल्ड युअर कॉन्फिडन्स, करेक्ट. की जर तुम्ही प्रोग्रामॅटिकली त्या लेवलला जर सॉल्व्ह नाही करू शकला, जस्ट तुम्ही रीड करताय, पाठ करताय, पुस्तकामधनं जस्ट म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करताय, बट जोपर्यंत तुम्हाला ते स्वतः ट्राय केल्यानंतर येणार नाही आहे, तर दॅट विल हॅव द मोर कॉन्फिडन्स, करेक्ट. जेव्हा तुम्ही स्वतः त्याला रन करणार आहेत किंवा एक्झिक्यूट करणार आहेत. ओके. गो इन दॅट पर्टिक्युलर राऊट. फक्त रीड करून किंवा जस्ट लिसन करून किंवा व्हिडिओ बघून काय होणार नाही. तुम्हाला हँड्स ऑन त्याच्यामध्ये करायचं. जर आपल्याला डेव्हलपर व्हायचंय किंवा ऍक्च्युअल कोडिंग जर करायचंय, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स म्हणजे प्रॉपर प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे, तर त्या ठिकाणी कोडिंग येणं मस्ट. ओके.
आणि चांगल्या लेवलला. म्हणजे हे तुम्ही आता बेसिक जावा केलंय, याच्यामध्ये काय म्हणजे काहीतरी असं म्हणजे एकदम खतरनाक सायन्स नाही याच्यामध्ये, बरोबर? तर याच्यामध्ये तुम्हाला आणखी खूप ग्रॅन्युलर लेवलला पुढे जाऊ शकतं. म्हणजे कलेक्शनमध्ये तुम्ही मॅप, लिस्ट, बाकीचं हॅश सेट अशा पद्धतीच्या गोष्टी टाकू शकता. हॅश मॅप खूप वेगवेगळं तुम्ही रिटर्न टाइप वगैरे घेऊन ते बघा, की ते कसं घ्यायचं, कुठल्या यूज केसेस आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जावा 8चे फीचर्स यूज करू शकता. जावा 17, जावा 11, जावा 21 चे फीचर्स यूज करू शकता. म्हणजे खूप वास्ट आहे जावा. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, की आपण जे म्हणतो ना स्विच केस वगैरे, तर ते वेगळ्या याच्यामध्ये आलंय. ऑप्शनल व्हेरिएबल वगैरे आलाय. त्याच्यानंतर स्ट्रीम एपीआय आलाय, फंक्शनल इंटरफेस आलाय. असे वेगवेगळे खूप वेगळे कन्सेप्ट आलेत. बट ते येण्यासाठी तुम्हाला बेसिक येणं गरजेचं आहे. जर बेसिक तुम्ही जस्ट नागेश्वर रावचं जे पुस्तक आहे, ते जर नीट केलं आणि ते खूप मोठं नाही, 350 पेजचं पुस्तक आहे. जर नीट जर केलं ना, 10 दिवसात पुस्तक संपतंय सगळं. ओके. बट ते 10 दिवस जर नीट इन्व्हेस्ट केले, तर पुढचा पाथ तुम्हाला सिंपल. तर त्याच्यामधलं असं इन्व्हेस्ट करा, की त्या पुस्तकातला प्रोग्राम न प्रोग्राम आणि कन्सेप्ट न कन्सेप्ट तुम्हाला तो आला पाहिजे. हे सगळं झालंय आपल्या क्लासमध्ये. बट जोपर्यंत तुम्ही त्या पद्धतीने स्टेप्स घेणार नाही किंवा त्या पद्धतीने कोडिंग करणार नाही, तोपर्यंत कॉन्फिडन्स लो राहणार. ओके. तर मला काय सांगायचं, की स्टेप्स बरोबर घ्या, पाथ बरोबर घ्या आणि एक्सपर्टीज त्याच्यामध्ये मिळवत चाल. यू आर डुइंग गुड. बट ह्या लेवलला करून थांबायचं नाही. आपल्याला अजून ग्रॅन्युअर लेवलला जायचंय, डिफिकल्ट लेवलला जायचंय. इतक्या लेवलला जायचंय, की फर्स्ट कंपनीमध्ये आपण प्लेस होऊ शकतो आणि चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजला प्लेस होऊ शकतो. ओके. ठीक आहे. यू कॅन कंटिन्यू. आय होप म्हणजे नेक्स्ट पार्ट समजला असेल, की काय-काय करायचंय. आता एपीआय मध्ये सुद्धा ज्या 2-3 गोष्टी सांगितल्यात मी ॲडिशनल क्वेरी पॅरम, पाथ पॅरम, वेगवेगळं लिस्ट वगैरे घेणं, लिस्ट स्टोअर करणं, मॅप वगैरे घेणं, जॉइन वगैरेचं कॉम्प्लेक्स क्वेरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, व्हॅलिडेशन्स ॲड करणं, एक्सेप्शन हँडलिंग ॲड करणं, JUnits ॲड करणं. ओके. हे सगळं तुम्हाला अजून नेक्स्ट लेव्हलला करायचं. वी विल असाइन दोज पर्टिक्युलर प्रॉब्लेम स्टेटमेंट. ओके. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. क्लिअर आहे ना सगळ्यांना? हो सर. हो सर. आणि आता गोष्टी मॅप होत असतात म्हणजे मी काय बोलतोय ते. जर हेच मी आधी बोललो असतं तुम्हाला मॅप नसतं आलं, पण आता तुम्ही इम्प्लिमेंट केलंय. आता तुम्हाला ते मॅप होईल. जसं JPA हायबरनेट यूज केलंय तसं MyBatis पण इम्प्लिमेंट करायचं फॉर कर्ड ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर JUnit फ्रेमवर्क शिकायचंय. अजून मॉकिटो फ्रेमवर्क वगैरे असतं JUnitसाठी ते शिकायचंय. जॅकोको वगैरे डिपेंडन्सी शिकायच्या. तर खूप सारा स्कोप आहे पुढं. जावा 11, जावा 8 याचे फीचर्स शिकायचे. स्ट्रीम एपीआय वगैरे कसं होतं, फंक्शनल इंटरफेस कसा असतो. त्याच्यानंतर आपण डिझाइन पॅटर्न वगैरे पण शिकू शकतो पुढं, बट त्याला टाइम आहे म्हणजे दॅट इज व्हेरी कॉम्प्लेक्स. जावामध्येच तुम्ही फक्त करिअर करू शकता जर जावा चांगलं येत असेल. कोडिंग लँग्वेज कुठली पण एक कोडिंग लँग्वेज चांगली आली पाहिजे. म्हणजे वेन यू आर डुईंग कॉलेज लेवल तुम्हाला जावा किंवा पायथॉन ही अशी आली पाहिजे की त्याच्यातलं प्रत्येक कन्सेप्ट. ओके. आणि जावा ही ॲज कम्पेअर टू पायथॉन किंवा ॲज कम्पेअर टू सी हे सोपी आहे. बट जावा येण्यासाठी आपल्याला आधी सी समजणं गरजेचं आहे. सी नाही समजत आणि तुम्ही डायरेक्ट जावा लर्न करताय, सी काहीच माहित, तर त्या लेवलला तुम्हाला ते समजत नाही. हाच बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम होतो. ॲज अ करिअर ज्यावेळेस ते डेव्हलप करत असतात, तर सी लँग्वेज व्यवस्थित नसतं. कुठेतरी जावा करताय, जावा पण नीट होत नाही कारण सी नीट नसतं. आणि त्याच्यामुळे मग ते ॲज अ त्या लेव्हलचं डेव्हलपर बनू शकत नाही, ज्या लेव्हलचं बनायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे स्टेप्स मॅटर करतात. तुम्हाला कसं इम्प्लिमेंट करायचंय किंवा कशा पद्धतीने स्टेप्स घ्यायच्या त्या आय होप आता क्लिअर आहे. ओके. या यू कॅन कंटिन्यू. मला फक्त सांगायचं होतं की आता नेक्स्ट काय असणार आहे आणि व्हॉट यू हॅव इम्प्लिमेंटेड, व्हाय यू हॅव इम्प्लिमेंटेड आणि नेक्स्ट कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये शिकायच्या. ओके. ओके सर. कंटिन्यू प्रणव. तर पुढची रिक्वेस्ट आहे पोस्ट मॅपिंग म्हणजे डाटा इन्सर्ट करणे. त्याचं मी डॉक्युमेंटेशन पण बनवलं आहे.
पोस्ट मॅपिंग म्हणजे डाटा क्रिएट करायचा. त्याच्यासाठी मला डिपेंड एनोटेशन घ्यावं लागेल. रिक्वेस्ट बॉडी पोस्ट मॅपिंग हे त्याची API आहे. API टेस्ट करण्यासाठी तुम्ही पोस्ट रिक्वेस्ट त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याकडे 3 स्टुडंट होते, हे गेट केले ते. त्यानंतर एक स्टुडंट इन्सर्ट करले पोस्ट रिक्वेस्टने, तर झाला इन्सर्ट त्याची ID 5. त्यानंतर तो स्टुडंट गेट केले, इथे दिसले सगळे स्टुडंट. ते डाटाबेस मध्ये पण स्टोअर झाले. इथं शेवटचं रेकॉर्ड ऍड झालं. त्यानंतर पुढची रिक्वेस्ट पुट रिक्वेस्ट. तर पुट रिक्वेस्ट आपण अपडेट करण्यासाठी वापरतो. त्यासाठी हे अनोटेशन घ्यावं लागलं मला, पुट मॅपिंग. त्याचा कंट्रोलर मध्ये हा कोड. पहिल्यांदा मी तो पर्टिक्युलर डेटा जो आपल्याला अपडेट करायची तो गेट केला आणि त्यानंतर गेटर सेटर मेटरने ते प्रत्येक एलिमेंटला अपडेट केलं. तर ही रिक्वेस्ट पण चेक करून बघू. पुट सेकंड नंबरचा डाटा यामध्ये अपडेट करण्यासाठी डॅश दाबलं. इथं पासवर्ड पण अपडेट केला आणि gmail.com पहिल्यांदा इथं दुसऱ्या नंबरच्या रेकॉर्ड मध्ये पहिलं असं दिसत होतं. त्यानंतर ही रिक्वेस्ट हिट केल्यानंतर रेकॉर्ड अपडेट होईल. तर रिक्वेस्ट सक्सेसफुली अपडेट झाली. 2 नंबरचं रेकॉर्ड अपडेट झाले. आता इथं एक तू काय केलंय की रिक्वेस्ट सक्सेसफुल अपडेट किंवा रिक्वेस्ट सक्सेसफुल ऍडेड असं केलंय ना. हो याच्यामध्ये पण थोडं ऑनलाईन तुम्ही बघू शकता म्हणजे बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत नाही का. तर हे पण थोडंसं बघू शकतो. कारण याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही अपडेट करताना रादर दॅन हॅव्हिंग मेसेज की रिक्वेस्ट सक्सेसफुली ऍडेड किंवा अपडेटेड, यू कॅन हॅव द अपडेटेड रेकॉर्ड ॲज अ जेसन इन अ रिस्पॉन्स. करेक्ट. म्हणजे जे अपडेट केलंय ना तू तेच बिन तू रिटर्न करू शकतो. समजलं का? हो सर. तर मेन म्हणजे याच्यावर पण काम करा की कस्टमाइज रिस्पॉन्स कसं बनवू शकतो आपण आपल्याला पाहिजे तसं. म्हणजे आता जसं तू मेसेज प्रिंट केला किंवा एखादा एरर मेसेज प्रिंट केला, त्या केसमध्ये जर तुला कस्टमाइज पाहिजे म्हणजे लेट्स मला तो जेसन पाहिजे रिटर्न किंवा ते कसं करू शकतो, किंवा लिस्ट पाहिजे कसं करू शकतो, मला मॅप पाहिजे कसं करू शकतो. समजलं ना? या पद्धतीने बेस्ड ऑन यूज केस अंडरस्टँड झाली एकदा रिक्वेस्ट रिस्पॉन्स समजलं तर त्या पद्धतीने तुला फक्त एपीआय लिहायचं. आता एपीआय डेव्हलपरचं काम कंपनीमध्ये कसं चालतं की त्याला एक म्हणजे तिकीट मिळतं नाही का. तिकीटमध्ये त्याला मिळतं की असं असं एपीआय लिहायचं गेट बाय आयडी. मग त्याला तो पाथ मिळतो. त्याच्यानंतर इनपुट मिळतं की पाथ पॅरामे रिक्वेस्ट पॅरामे कसं आहे, आणि त्याच्यानुसार रिस्पॉन्स पण मिळतो सॅम्पल रिस्पॉन्स, आणि त्याला मग तो इम्प्लिमेंट करायचा असतो. ओके. तर त्याचं काम काय की त्याला जास्त असा कोड लिहायचा आहे आणि इम्प्लिमेंट करायचं. ओके. तर दॅट इज हिज वर्क. अशा पद्धतीने गोष्टी असतात. समजलंय? तर त्यांना म्हणजे जस्ट तिकीट मिळतं. म्हणजे एपीआय डेव्हलपर आता तुम्ही नॉर्मली एक क्वेश्चन विचारतो मी, अँड याच्यामध्ये तुम्हाला आता आपण ऑलरेडी सेशन मध्ये आहोतच. सर एक क्वेश्चन विचारतो की नॉर्मल जर तुम्हाला कड ऍप्लिकेशन जर इम्प्लिमेंट करायचंय, आता तुम्ही जसं स्प्रिंग हायबरनेट जेपीए यूज करून केलंय तसंच तुम्ही अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स यूज करून पण करू शकता. मग तो
ऑप्शन काय आहे की तुम्ही माय बेटीस यूज करू शकता किंवा आणखी दुसरे ऑप्शन्स यूज करू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही डेटाबेस काय यूज केलंय? MySQL. जर तुम्हाला पोस्टग्रेस यूज करायचं तर पोस्टग्रेस पण यूज करू शकता. वेगळं MongoDB यूज करू शकता. म्हणजे डेटाबेस कुठला पण असू शकतो. बट MySQL ने थोडी सुरुवात करा. तुम्ही आता बिगिनर स्टेपला आहात. आता मला एक क्वेश्चन आहे की तुम्हाला सॅम्पल कड ऍप्लिकेशन बनवायचे आहेत. म्हणजे एकच टेबल आहे, त्याच्यावरती गेट, पुट, पोस्ट, डिलीट हे जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे तर हाऊ मच टाइम इट विल रिक्वायर, हाऊ मच टाइम इट विल टेक. आता ज्यांनी इम्प्लिमेंट केले त्यांना क्वेश्चन आहे की किती तास किंवा किती डेज किंवा किती वीक्स लागायला पाहिजेत. सर आता 2 ते 3 तास. आता 2 ते 3 तास. आता हे तुम्ही म्हणजे त्या लेवलला आलात म्हणून तसे आन्सर सांगतात. ओके, तर हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण तुम्हाला जर तेवढा कॉन्फिडन्स आला तर आयडियली 1 ते 2 तास खूप आहेत नॉर्मल कुठला पण एपीआय इम्प्लिमेंट करायला. ओके, बेसिक जावाचं नॉलेज आहे, तुम्ही हे सगळे इम्प्लिमेंट करू शकता. ओके, तर म्हणजे 1 ते 2 वर्ष एक्सपिरियन्स, 3 वर्ष एक्सपिरियन्सच्या लोकांना एवढंच येत असतं एपीआय इम्प्लिमेंट करणं. मग त्याच्यानंतर जे थोडे एक्सपिरियन्स लोक असतात आणखी त्यांना डिझाईन पॅटर्न येतो, त्यांना आणखी थोड्या वेगवेगळ्या गोष्टी येतात, त्यांनी आणखी टूल्स वगैरे इंटिग्रेट केलेले असतात. याच्यामध्ये कड ऑपरेशन आहे, म्हणजे फक्त MySQL तुम्ही इम्प्लिमेंट केलंय. बरोबर बरोबर ना? हो सर, यस सर. करेक्ट. किंवा तुम्हाला फक्त जेसन माहिती, तुम्हाला फक्त बेसिक कोर जावा माहिती, बेसिक एक्सेप्शन हँडलिंग माहिती. आता ज्यावेळेस 2 वर्षाच्या वरती एक्सपिरियन्स असतो तर त्यांना काय माहित असायला पाहिजे की डिझाईन पॅटर्न, त्याच्यामध्ये म्हणजे कोडिंग स्टँडर्ड वगैरे, सॉलिड प्रिन्सिपल वगैरे यूज केलेलं असतं. तर मग त्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन पॅटर्न असतात. किंवा त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा लॉगिंग मेकॅनिझम, कॅशिंग मेकॅनिझम, या सगळ्या गोष्टी आणखी कॉम्प्लेक्सिटी ऍड करतात. ओके, डिबगिंगसाठी कसं यूज करायचंय, प्रोडक्शन मध्ये डिप्लॉय केलं तर डाऊन नाही गेलं पाहिजे, लोड नाही आला पाहिजे, मेमरी वगैरे बरोबर कॉन्फिगर केली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये यूज होतात. आता तुम्ही जर बेसिक जर बघितलं ना तर आत्ताचं ऍप्लिकेशन तुमचं एका सर्व्हरवर रनिंग आहे. बरोबर? हो सर. यस सर. मला एक सांगा, या सर्व्हरवरती तुम्ही आता किती रिक्वेस्ट मारताय टेस्ट करायला? 5 रिक्वेस्ट. नॉर्मल एक एक रिक्वेस्ट मारताय. बरोबर? हो आता या हो रिक्वेस्ट सर. मारण्यासाठी तुम्हाला काहीतरी रिसोर्सेस लागतात. बरोबर? हो कुठले रिसोर्सेस लागतात? डेटाबेस आयडी आणि एपीआय रिक्वेस्ट करण्यासाठी हार्डवेअर पोस्टमॅन. रिसोर्सेस. हार्डवेअर रिसोर्सेस. म्हणजे सर सीपीयू कोड किंवा मध्ये रॅम का? लागतंय ना, सीपीयू, रॅम, हो हार्ड हो डिस्क हो. लागते. बरोबर? हो सर. हो सर. त्याच्यानंतर कोड लागतं. बट जर तुला फास्ट रिस्पॉन्स आला पाहिजे तर तुला सगळ्यात जास्त काय असणं गरजेचं आहे? सीपीयू किंवा रॅम. बरोबर? किंवा लोड हो बॅलन्सिंग सर. असणं गरजेचं. तर ज्यावेळेस तू लोड टाकशील म्हणजे ऍट अ टाइम, एक विदिन सेकंद जर तू 100 कॉल मारले तर काय होईल? सगळ्या रॅम रिक्वेस्टचा फुल होईल रिस्पॉन्स सर. लोड येईल येईल. किंवा सगळ्या रिक्वेस्टचा रिस्पॉन्स नाही येणार. 100 पैकी 10च रिक्वेस्टचा रिस्पॉन्स येईल. बरोबर? जर हो तुला सर. सगळ्यात रिक्वेस्टचा आला पाहिजे तर तुला स्केल करायला लागेल तुझं ऍप्लिकेशन. याला काय म्हणतात? स्केलिंग. मग तुम्ही मल्टिपल सेटअप करतात. म्हणजेच एकच सेटअप असण्यापेक्षा तुम्ही खूप सारे सेटअप करता आणि लोड बॅलन्सरच्या थ्रू तुम्ही त्याला टाकता. म्हणजे 100 रिक्वेस्ट सेंड केला तर एक एक रिक्वेस्ट एका एका सेटअपला जाईल आणि तो लगेच रिस्पॉन्स देईल. म्हणजे काय होईल, तुझा डेटा लॉस होणार नाही, रिक्वेस्ट तुझ्या बरोबर पॉप्युलेट होतील आणि तुझा ऍप्लिकेशन ऑलवेज अपच दाखवेल. नाहीतर काय होईल, UI वरती जर तुझे 1000 युजर्स ऍक्सेस करताय ऍट अ टाइम आणि एकच जर सेटअप आहे म्हणजे स्केलिंग नाहीये, तर त्या ठिकाणी काय होईल रे? ते चालणार नाही ना तेवढंच UI. राहील, वाढणार नाही. येस हा, सर. UI चालणार नाही ना, एरर यायला लागतील त्याला काही ठिकाणी. काही रिक्वेस्ट सक्सेस होतील, काही एरर येतील. हे जर सॉल्व्ह करायचं सोल्युशन काय? लोड बॅलन्सर. लोड बॅलन्सर आणि स्केलिंग. त्याच्यामध्ये तू स्केल करू शकतो ऍप्लिकेशन. कळलं? हो सर. सर आम्ही ते व्हर्च्युअल मशीनला केलेलं आहे सर, स्केलिंग स्केल आउट प्रणवनीने. हा, मग स्केलिंग स्केल आउट वगैरे केलंय तर त्याच्यासाठी आपल्याला डेऑप्स मध्ये डॉकर वगैरे यूज होतं. हे सगळं सेटअप इझी करायला डॉकर यूज करतं. बरोबर? तुम्हाला डॉकर OS देतं, डॉकर जार फाईल देतं. डॉकर रन केलं की तू कुठं पण रन करू शकतो. बरोबर?
हा सेटअप. म्हणजे हो सर. एका एका डॉकर मध्ये एकच इन्स्टन्स अप आहे, एका पोर्टवर तो अप होईल. बरं तुला जर 1000 डॉकर डिप्लॉय करायचे, यू कॅन इझिली स्पिन अप दॅट. आणि मग ते कुबरनेटिसवर पण ते टाकू शकतो तू. तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कळले? येस सर. तर हे सगळं प्रॉपर शिकून घ्या याच्यामध्ये. म्हणजे खूप मोठा लर्निंग एरिया आहे तो, बट तुम्ही जर प्रॉपर स्टेप्स घेतल्या तर तुम्हाला हे सगळं नॉलेज प्रॉपर मिळून जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता कोडिंगवर फोकस करा, जावावर फोकस करा. टेक्निकल कोडिंग कन्सेप्ट वगैरे प्रॉपर शिकून घ्या, है ना? आणि प्रॉपर सॉल्व्ह करत चला यूज केसेस. तर ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज मध्ये तुम्ही जावा OPTS वगैरे पण सेटअप करू शकता, की किती रॅम पाहिजे, किती पॅरामीटर्स पाहिजे, मॅक्स पॅरामीटर किती पाहिजे, रिक्वेस्ट पॅरामीटर किती पाहिजे. तर यू कॅन सेटअप मीन्स JVM ला किती मेमरी द्यायचं आहे फॉर बुटिंग दिस पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. करेक्ट. तर हे क्वेश्चन इंटरव्ह्यू मध्ये येतात, की जर स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन आहे, तुझं मेमरी आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन वगैरे येत आहे, किंवा मेमरी आउट जाते तुझी, तुला इन्क्रीज करायची, डिबगिंग करताना तुला लॉग्स मध्ये दिसलं की मेमरी तुझा कॉज आहे किंवा मेमरीमुळे ऍप्लिकेशन चालत नाही, तर तुला मेमरी ट्विक करायची, म्हणजेच तुला वाढवायची. तर कुठं वाढवू शकतोस तू? त्याचा आन्सर काय आहे? ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी मध्ये तुम्ही जावा OPTS वगैरे व्हेरिएबल्स देऊ शकता. ओके. तर या इझी गोष्टी आहेत, बट स्टील कधी कधी जर आपण त्या लेवलला कोडिंग समजत नसेल किंवा त्या लेवलला जर आपल्याला त्या गोष्टी येत नसतील, तर आपल्याला ते पटकन समजत नाही. अँड आय थिंक ऐश्वर्या किंवा प्रमिला, किशोर, यू गाईज ऑल्सो हॅव दोज डिटेल्स, करेक्ट? की म्हणजे आता ह्या EPI वगैरे तुम्हाला समजलं असेल, की EPI राईट करणं म्हणजे खूप मोठं रॉकेट सायन्स नाही. 5 to 10 मिनिट्स मध्ये या सगळ्या गोष्टी API येतात, जर नीट आपण त्याला समजून घेतलं तर. बरोबर ना? प्रतीक, प्रणव, आता तुम्ही ते इम्प्लिमेंट केलं, आय थिंक बाकीच्यांनी पण इम्प्लिमेंट केलंय, आदित्य, श्रुती किंवा ऐश्वर्या. तर एकदा जर नीट API येत असेल तर किती मिनिटाचे एफर्ट्स आहेत? नीट जर येत असेल प्रॉपर, तर म्हणजे लेस दॅन 2 hours, 1 hours, बरोबर? येस सर. तर हे एरर वगैरे सॉल्व्ह करता आलं पाहिजे, डिबग करता आलं पाहिजे. डिबगिंग वगैरे केलंय का प्रणव? डिबगिंग केलंय की सर. म्हणजे डिबगर समजतंय ना कसं लावायचं, कुठं ब्रेक पॉइंट, कुठे एरर आला की कसा शोधायचा? STS मध्ये नाही ट्राय केलेलं, पण C++ मध्ये केलं होतं. STS मध्ये घे की शिकून, डायरेक्ट कोड नसतो करायचा. पुढच्या वेळेस डेमो देताना मला दाखवशील डिबगिंग कसं वर्क होतंय. ठीक आहे सर. हम्म? हो. ते आधी सॉल्व्ह करा, डिबगिंग कसं करायचं शिका, मग बाकीच्या गोष्टी करा. ओके. प्रोजेक्ट तुम्ही डायरेक्ट इम्प्लिमेंट केलाय, कोड वगैरे ऍड करून इकडून तिकडून. डिबगिंग जर येत नसेल तर त्याला म्हणता नाही येणार तुम्ही एंड टू एंड केलंय. डिबगिंग मस्ट आहे. ठीक आहे ना? तुला कोड मध्ये समजलं पाहिजे स्ट्रिंग व्हेरिएबल कुठं आलाय, त्या पर्टिक्युलर पॅरामीटर काय आलाय, तो DB पर्यंत कसा जातो, डीबीतून इन्सर्ट केल्यानंतर माग एक्सेप्शन कुठे येते, कुठल्या लाईनला एक्सेप्शन येते. हे डिबगिंग जे स्किल आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. कळालंय? हो सर. प्रतीक, तू केलंय का ट्राय डिबगिंग? सर मी आरती मॅम जेव्हा सेशन घ्यायचं तेव्हा केलेलं आहे, पण या प्रोजेक्ट मध्ये नव्हतं केलं. मग ते कधी शिकून घ्या, ते पाहिजे प्रोजेक्ट हो मध्येच सर. पाहिजे. चालेल पुढच्या सर. वेळेस मला ते पाहिजे, डिबगिंग दाखवायचंय. गेट बाय आयडी केलं तर डिबगर कसा जातो, आयडी कसा दिसतो, कुठं दिसतो, व्हेरिएबल्स कसे दिसतात, F6 F5 गेल्यावर काय होतं. हं? अजून हो एक सर. मिसिंग काय चालेल. आहे, तुम्ही लॉगर कुठंच ऍड केलं नाही, नाही का? इश्यूज वगैरे डिबग करण्यासाठी तुला लॉगर वगैरे असलं पाहिजे, नाही का, कोड मध्ये. ते पण ऍड करशील, पुढच्या वेळेस दाखवशील मला लॉगर, डिबगिंग किंवा जे नवीन टास्क सांगितलेत ना ते पण. Okay. चालेल सर. ओके सर. चालेल. आणखी काय बाकीचं? आणखी डिलीट रिक्वेस्ट केली सर. ओके, यू कॅन कंटिन्यू देन. हा सर.
तर मी पुढची रिक्वेस्ट डिलीट रिक्वेस्ट केली आहे. म्हणजे पर्टिक्युलर डेटा आपल्याला डिलीट करण्यासाठी. तर त्याच्यासाठी हे अनोटेशन घ्यावं लागलं मला, डिलीट मॅपिंग. हा मी त्याचा कोड केलाय, पर्टिक्युलर आयडीने तो डेटा डिलीट केलाय डेटाबेस मधून पण. तर ती रिक्वेस्ट, ही रिक्वेस्ट 5 नंबरचा रेकॉर्ड डिलीट करायचं. झालंय सक्सेसफुली स्टुडंट डिलीटेड. डेटाबेस मध्ये पण डिलीट झालं. ठीक आहे, झालं. ओके, ठीक आहे. अजून एक याच्यामध्ये कन्सेप्ट असतो की स्प्रिंग सेक्युरिटी म्हणून, नाही का? तर त्याच्यामध्ये विशिष्ट टोकनलाच फक्त ऍक्सेस असतो. तो पण एक आपल्याला पुढं टास्कमध्ये येऊन जाईल की म्हणजे स्प्रिंग सेक्युरिटी कसं इम्प्लिमेंट करायचं. एपीआय ज्यावेळेस एक्झिक्यूट करतो ना, तर त्या टोकन शिवाय तो एक्झिक्यूट होणारच नाही. त्याला काय म्हणतात, स्प्रिंग सेक्युरिटी. ठीक आहे. हो सर. चालेल. गुड डेमो. You can stop recording. केलंय ना स्टॉप? रेकॉर्डिंग